आपली मनोगंगा म्हणजे आपल्या गाडीने ना पिस्टनचं आणि हेडचं काम काढलं. मग आपण आणली ना पंढरी. आपल्याला जायचं होतं कळवणला. रोशन म्हणे काका आपलीच गाडी घेऊन जाणार. पंढरी म्हणजे पांड्या बाबा आणि आमचे गंगा बाबा यांची ना शोलेची दोस्ती होती बरं का त्या काळामध्ये. तर जे हरी माऊली रामराम मंडळी नांदोडीचे फॉलोअर आले होते ते म्हणे आपल्याला आयडियलचं आयझाईम द्या. काही टायमाला ना डोळे असून आंधळ होतं माणूस, सापडतच नाही वस्तू. अशा पद्धतीनं सापडलंच बा आयझाईम. उन्हाळ्यामध्ये मिरची टांबटी लावलेला शेतकरी ना आयझाईम शिवाय त्यांना ना करमतच नाही. अशा पद्धतीने त्यांना आयझाईम दिले 1 लिटर. आणि दुपारी निघालोच आपण कळवणला. तर तेवढ्यात वाटाने जाताना दिदी म्हणे तिकडे बघा ना एक डोंगर पेटू राहिला. मग तुम्हाला आहे ना तो काय आपण व्हिडिओ काढला नाही, तुम्ही हेच निसर्गरम्य वातावरण वणीचं पाहूनच घ्या. अशा पद्धतीने ना या डोंगर दऱ्यातून आपण पोहोचलो होतो कळवणच्या JD पॉवर इंटरनॅशनल स्कूलला. मग तिथे आहे ना भयची वाट पाहत बसलो होतो. तो मित्रासोबत मस्तपैकी लस्सी पितो आता. म्हटलं अरे चाल बाबा लवकर, कारण पजून स्वयं जर असे ना त्याने रात्रीच बॅगा भरून ठेवल्या असत्या. पण याचं काच याच्या ना बॅगा वगैरे भरून घेतल्या. अशा पद्धतीने सगळा संसार याचं घेऊन टाकला. कारण याचं आता 10वीचं शेवटचं वर्ष होतं. तो म्हणे आता पिंपळगावलाच ऍडमिशन घ्यायचं आपल्याला, नाही तर नाशिकला. म्हटलं ते सगळं होईल पण तू टक्केवारी किती पडेल ते नाही सांगितलं अजून मला. मग अशा पद्धतीने बॅग बिग घेऊन आपण गाडी का आलोच होतो. तेवढ्यात आपल्याला आहे ना आपली फॉलोअर मंडळी भेटायला आलीच. मग तुम्ही कळवणला जा नाही तर कुठे जाओ, आपली फॉलोअर मंडळी ना आपल्याला भेटायला हजरच राहते. बरीच फॉलोअर मंडळी भेटली पण आपला कॅमेरा बंद होता. पण हे भेटल्यानंतर आहे ना आपण म्हटलं चला कॅमेरा चालूच करून देऊ, यांना ना व्हिडिओ मध्ये कॅच करूनच घेऊ. वणीला सप्तशृंगी मातेचं खालूनच सर्व परिवारानं दर्शन वगैरे घेतला आणि पंढरी घेऊन निघालो आपण घराकडे.